साताऱ्यातल्या फलटण तालुक्यातल्या विडणी गावात एका शेतात महिलेचं शिर धडापासून वेगळं केलेल्या अवस्थेमध्ये आढळलं। या मृतदेहाच्या बाजूला लिंबू, मिरची आणि हळदी कुंकू आढळून आले, त्यामुळे अंधश्रद्धेतनं हत्या झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि सध्या याचा तपास सुरू आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया मंदार गोंजारी यांच्याकडनं। मंदार, अश्विन, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात फलटण पासून जवळच विडणी नावाचं गाव आहे आणि या गावातील उसाच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय आणि तुकड्यांमध्ये हा मृतदेह आहे। शिर धडापासून वेगळं करण्यात आलेला आहे आणि या मृतदेहाच्या शेजारी लिंबू, मिरची आणि हळद कुंकू आढळून आलेला आहे आणि त्यामुळं अंधश्रद्धेतून ही हत्या झाली असण्याची शक्यता आहे। हा प्रकार समजल्यानंतर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत। अजूनही मृतदेह तिथेच आहे जिथे तो आढळून आलेला आहे, एका उसाच्या शेतामध्ये। पुढचा तपास पोलीस करतायत। या महिलेचं नाव, हत्या नक्की कोणी केली, हा सगळा तपासाचा भाग आहे। अश्विन, मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।